नमस्कार, लोकात्म न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी जालना येथे जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न। आगामी सण उत्सव सलोख्याने शांततेत साजरे करावेत, जिल्हा अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन। जालना जिल्ह्यात आगामी काळात विविध श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद यासारखे सण उत्सव साजरे होणार आहेत, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सण उत्सव सलोख्याने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्हा शांतता समितीची बैठक 6 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता पार पडली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर जिल्हा अधिकारी रीता मैत्रा, महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हातगल, पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हा अधिकारी डॉक्टर पांचाळ म्हणाले की जालना जिल्ह्यातील शांततेत सण उत्सव साजरे होण्याची पार्श्वभूमी आहे, ती कायम राखत सण उत्सव हे अतिशय आनंदाने साजरे करावे। जालना जिल्ह्यातील सर्व धर्मीय नागरिक अतिशय सलोख्याने राहत असतात। जिल्ह्यातील नागरिकांनी मागील काळात वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देत एक आदर्श समोर ठेवला आहे। श्री गणेश मिरवणुकीच्या मार्गावरील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। लग्न समारंभ, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर वाढला आहे, तसेच अज्ञात ड्रोन बाबत तपास सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ड्रोनमुळे कोणताही धोका उद्भवणार नाही। जिल्ह्यात विविध जाती पंथातील नागरिक ड्रोन बंधूप्रमाणे वर्तन करतात, त्यामुळे यापुढेही समस्याचे धार्मिक सलोख्याचे वातावरण आगामी उत्सवात देखील राखले जाण्यासाठी प्रशासनाकडून समन्वय राखला जाईल। आगामी सण उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाऊन उत्सवांना सामाजिक उपक्रमाची सांगड घालावी, असेही त्यांनी सांगितले। अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी म्हणाले की आगामी श्री गणेश उत्सवात मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, तसेच 24 तास गणेश मंडळाचा एक स्वयंसेवक परिसरात नेमावा। श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व कालावधीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले वाद्य तसेच आवाजाची व वेळेची मर्यादा पाळावी। सोशल मीडियावरील अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतेही स्निग्ध पोस्ट शेअर लाईक करू नये। श्री गणेश मिरवणुकीवर पोलीस विभागाकडून डोर कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, विविध श्री गणेश मंडळाचे पदाधिकारी, मुस्लिम समाज बांधव, महिला, युवक, संबंधित विभागाचे कार्यालय प्रमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना।